सासूरवाडी नाच केला नाच. आणि दादाचं आताच लग्न झाली आणि दादाला मला असं वाटतं ना 100% अंगठी ना तर ब्रेसलेट भेटला असेल. सो नक्कीच दादा आई शपथ एक नंबर दादा. दादा 12 महिन्याचे 15 दिवसाचा केलं गो यो शिमगा आमचे दाराशी आई शिमगा. पेवली भाऊ हॅपी होली भाई. आई भिजवलं यार लाख रुपये घरचे. पहिला नारळ मान गेलता का नाही सासरवाडला. सासरवाडीला आता आपण नवीन नाही राहिलो पण अंगठी भेटेल ना भाऊ तुला. वर्षी झाली भाऊ. भाऊ अंगठी भेटलीच तुला. मेहनत घेतं काहीतरी करा याच्यासाठी. तुम्हाला भरपैसा नाही भेटणार आम्हाला पण नाही भेटणार. फक्त आमचं नाव गाजू दे भाईचा. नक्कीच भाई नक्कीच ब्लॉगर म्हणून. थँक्यू सो मच बंधू. हॅपी होली. पेक भाई पोचला पाहिजे का. तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सो आज ना होळी आहे आणि सर्वात आधी सगळ्यांना हॅपी होळी. सो आमच्या वाकलन गावात ना एक गाव एक होळी असते आणि ते कशा प्रकारे असते ना तुम्हाला पूर्ण दाखवायचा प्रयत्न करतो आणि माझी व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्कीच बघा. सो आता आम्ही आलो आहे आपल्या मंदिराजवळ. सो आपल्या होळीचा प्लेस इथे आहे. पूर्ण डेकोरेशन वगैरे केले देखील आपल्या दादा सन्नी देखील. सो मी थोडं लेट आलेलो आणि इकडे बघा मस्त वगैरे आपली पताके वगैरे लावलेत देखील एकदम सुंदर प्रकारे. दादा जय श्रीराम. जय श्रीराम. बरं आहेत ना एकदम. आपण दरवर्षी जे करतो ना तोच आपला विषय आहे. नक्कीच. आणि दरवर्षी तुम्ही भेटा आमचा उत्साह वाढवता. बांधारी भाऊ आहेत. हा नक्कीच. आणि आपल्यासोबत भाऊ देखील आहेत आणि त्यांनी पूर्ण पताके वगैरे लावले देखील. आपल्या इकडे देखील भाऊ आहेत त्यांचा देखील खूप जास्त मोलाचा हात देखील असतो कारण की पताके वगैरे लावलेत. आणि छोटे छोटे बोरं पण असतात आपले दरवर्षी आपल्यासोबत ते फुगा वगैरे फुगवण्यासाठी. इकडे आपले भाऊ लोक आहेत देखील. भाऊ बरं आहेत ना एकदम मस्त मस्त. आणि इकडे दोन्ही साईडला आपल्या होल्या म्हणजे लावले तिथे प्रॉपर प्रकारे. काका जय श्रीराम. बरं आहेत ना. इकडे देखील आपले काका आहेत देखील. सो पूर्ण होलीची आपली आता मॅनेजमेंट तयारी वगैरे सुरू आहे. जशी पब्लिक येईल म्हणजे पब्लिक आहे ना आपल्या वाकलन गावातील सर्व लोक काही लोक पेंडा आणतात. ते म्हणजे ज्याच्याकडून होईल ना लाकडं असतील काही शेणी असतील ज्यांच्याकडून जेवढं होईल ना तेवढे ते आणतात देखील. आणि नंतर आपण रात्री 12 वाजता ते पेटवतो दरवर्षीप्रमाणे. अविराज भाई बघा एकदम टॉपला चढले. आणि या वर्षी ना दरवर्षी का ते पूर्ण येत नाही इकडं वरचे पूर्ण पताके त्यांनीच लावलेत. आणि आपल्यासोबत प्रेम गायकर आणि साहिल मात्रे. हा छोटे दिदी पण आले फुग फुगले फुग फुगत दिदी मस्त. आत्मिलो काकाने पण पेंडी भरून आणल्या डायरेक्ट. आखी झोर आहे ना उचलून अर्धी इथे टाकले काकाने. दादाने ना आपलं डायरेक्ट मोठा होंडच आणलं का कारण की आपल्या वाकलंगाचे सर्व लोकांचा सपोर्ट असतात देखील. आणि जेवढे पण फाटे वगैरे आहेत ना इथे हां सो नक्कीच हर्षद आणि फाटे आणले आहेत भाई डायरेक्ट स्कूटीवर. सो इथे आपली आहे ना छोटी होळी आहे ही सावडच्या झाडाची आहे काहीतरी आणि ती आहे ना ती आंब्याच्या झाडाची आहे. म्हणजे ती आपली सर्वात जास्त मोठी होळी असते सर्वात मोठी होळी आणि ही होळी छोटी असते. संध्याकाळी या का लवकरच. आपला डुग्गू पण आले डुग्गू इकडे बघा. डुग्गू देखील आले होळीला आपल्या हेल्प करण्यासाठी. बाबू इकडे बघ. इकडे देखील आपल्या छोट्या पोरांची भरपूर प्रकारे प्लॅनिंग असते कारण की कामात आहे का आमच्या वाकलन गावात प्रत्येक छोट्या मोठ्या पोरांचा देखील सहभाग असतो. आणि पाटे आणण्यापासून शेणी आणण्यापासून सर्व आपले छोटे छोटे लिटिल पार्टी फुगेण्यापासून. यार लाजता रे तुम्ही लाजता नाही पोरा लाजता नंतर सांगता मला व्हिडिओ जास्त नाही. यो जाडा बरे ना यो ना यो सर्व आहे यो आपला खास हो काय माहिती का. लोक फाटे आणतात तिकडे एवढी फाटे आणली आपल्या लोकांनी एवढी फाटे आणली तेवढी शेणी आणली तेवढे काय बोलतात ते पेंडा आणला. आता हे पूर्ण म्हणजे कसाट पण आणलं म्हणजे कसाट लागतो नाही पूर्ण म्हणजे तर रचण्याचे काम मी तुझ्याकडे देतो का कारण की तू छोटा आहेस ना. तुझ्याकडे चप्पल चतुराई पाटील आहेत ना प्रत्येक गोष्टी पुढे आहेत. सो इकडे बघा पण शेणी घेऊन आले ते पाटी सर्वात पाठी आलेत कारण की सर्व लोक आहेत ना येऊन गेली का सपोर्ट. हॅपी होली नक्की. पूर्ण लोकांनी आपल्या गावातील लोकांनी सर्वांनी पाटे वगैरे आणलेत देखील. सो खूपच ओले घेऊन या पण रात्री 12 वाजता या का कारण की होळी पेटवायची आहे तुझ्या हातची मान तुला. राहुल दादा देखील आलेत. सो नक्कीच हॅपी होली दादा हॅपी होली. दादा देखील आले फाटी घेऊन तेवढे लांबू ना का. नक्कीच हॅपी होली दादा हॅपी होली हॅपी होली. संध्याकाळी या का नक्कीच. काहीच काय माहिती आहे सुनील त्यांची त्याने बरीचशी फाटी होती म्हणजे नियास यांच्या घरी ते पुन्हा आम्ही चिंचना तोडलेली. सो ती चिंच आहे ना आता ते आम्ही टेम्पो मध्ये घेऊन चालले आणि मला पिक केली. आज प्लीज नका रंगू मला उद्या रंगवा का आज. अरे भाई वाईट कपडे आहेत ना कपडे चेंज करता नंतर रंगवा. हॅपी होली का हॅपी होली भाई हॅपी होली हॅपी होली तुम्हाला सगळ्यांना हॅपी होली. तुम्ही काय रे सांगून तर कर. त्यामध्ये का पूर्ण फाटे वगैरे आहेत ना आणली टेम्पो भरून फाटे आणली आपल्या पोरं आपल्याला हेल्प देखील केली.
हॅपी होली. नक्कीच मित्र हॅपी होली. नंतर भेटू का. सो इथे आपले सर्व दादाच देखील आलेत देखील. इकडे आपला रोहन ब्रो देखील आहे. दर्शन घेतलं का होली मातेचं. आणि वन सेकंड हॅपी होली का सर्वांना. ना तुम्हाला सर्वांना हॅपी होली. आणि विकी दादा हॅपी होली. दादा हॅपी होली. ना नक्कीच. कारण की आपल्या वाकलन गावात एक गाव एक होली असते देखील. आणि सो पूर्ण ती होली 12 वाजता पेटवण्यात येतील. आणि नक्कीच सर्वांनी उपस्थित दाखवायची. कारण की आता सर्व होली माते दर्शन घेतात. आणि 12 वाजता तुम्हाला सर्वात जास्त पब्लिक दिसेल. 12 वाजता तुम्ही सांगाल तेव्हा. आता तुम्ही मेन आहात. आपल्याला काय म्हणजे आपल्या गावकऱ्यांचं म्हणणं काय. पण डेली 12 वाजता भेटतो आपण दरवर्षी. सो ही वर्षी बघूया कसं म्हणजे हां होतात कधी होतात. सो ठीक आहे. नक्कीच जायचे घरी. काय साहेब हां साहेब पोलीस देखील आले आपल्या सेफ्टीसाठी. त्यांना पण घरी जायचे म्हणून. ना हॅपी होली. तुम्हाला हॅपी होली काका. हॅपी होली. आणि आपले अरे ना माझा फोन आहे ना दरवर्षीप्रमाणे 12 वाजता आपली होली पेटवण्यात येईल. आणि यावर्षी काय आहे का नवीन म्हणजे काय असं काय नवीन म्हणजे आता भजन चालू होतोय. नक्कीच. 10:30 भजन पण आहे ना. भजन आहे. नक्कीच भजन झाल्यानंतर मग थोड्या वेळात मग होली 12 वाजता लावेल. नक्कीच भेटू भेटू. 12 वाजता भेटू ना. 12 वाजता सो सर्वांनी उपस्थित दाखवा. 12च्या नंतर आपण दाखवू. परंपरा आहे पहिल्यापासून. आपल्या दादासांनी ते बरेचसे काय बोलतात ते फाटे वगैरे आणलेले. सो तुमचे देखील आभार. आणि आमचा फेस काढला कारण की आमच्या हाताला इकडे बघा हात माझा कापला थोडासा तुमच्यामुळे. धन्यवाद. सो आता काय माहिती आहे का. आता 11:15 वाजलेत ना. 12 वाजता आपली होली दहन करण्याचा कार्यक्रम आहे. म्हणजे 12 वाजता आपली होली पेटवली जाते. सो आम्ही चालू सर्वजण आपल्यासोबत येत नाही गायकर वगैरे आहे देखील. आणि उशीर केलं होतं. आणि काल वेळेला ना काल समोर किटल्याच्या पाठी लपलेला तरी सुद्धा त्याने दिसला नाही. काय व्हायची टेक्निक. आणि इकडे भाऊ हॅपी होली भाऊ. आणि भावाचा साखरपुडा जमले ना. भावाचा साखरपुडा जमले ना. भेट म्हणून त्याला दिले चैन. हॅपी होली. हॅपी होली मित्र. हॅपी होली माझी. हॅपी होली. हॅपी होली. हे बाबा इपोल आता नको जाताना मी त्यामध्ये का प्रीतचं उशी केलं होतं. आणि प्रीत आहे ना एक किटलच्या पाठीमागे लागले तरी कोणालाच दिसला नाही. म्हणजे प्रीत इकडे काय इकडे एफोर्ड आहेत. आणि सनी आहे ना सनी आहे ना सनी भारी माणूस आहे. होलीचं गाणं कसं कुठलं आमचे दाराशी हाय शिमगा. आमचे दाराशी हाय शिमगा. 12 महिन्याचे 15 दिवसाचा हा केलं गो यो शिमगा. आमचे दाराशी हाय शिमगा. आमचे दाराशी हाय शिमगा. सर्व लिटिल पार्टी समीर दादा के साथ. आणि सगळे आहेत देखील. नारळ वगैरे फेकायचं आहे. पण नारळ आहे ना नीट फेका. कोणाचा टाकलं ते कोणाचा. हा इकडे आपला ना डुग्गू पण आहे. गायज आम्ही आलो येतो. सो थोड्याच वेळेला आपली होळी पेटवली जाईल. आणि इकडे सर्व आपले दादाच देखील आहेत. अरे नितेश आपला ऋतिकेश दादा हॅपी होली भाऊ. बरं आहेस ना. जागृत भाई हॅपी होली. हॅपी होली. नक्कीच भेटून भारी वाटला का. हॅपी होली का. हॅपी होली. कुठं होतं सकाळपासून दिसला नाही. बरं आहे ना भाऊ. हॅपी होली का. हॅपी होली. हरेश भाईने नारळ आणले. तो नारळाचं महत्व काय म्हणजे आपण होली माते टाकतो त्याचं महत्व काय त्याचं. अरे सांग. अरे काय म्हणजे काहीतरी असेल ना त्याचा महत्व काय नाही. तुझं कोण भेटला ना टाकला 100% बोटलं. डायरेक्ट नारळ फोडायचा नाही तर डोका फोडायचा. नक्कीच. हे फेक भाई पोचला पाहिजे का 100% ना. हॅपी होल्या की हॅपी होली. फुगा पेकलेला आहे. उडवलेला कोण तू आलास की. नाच केला नाच. तुम्ही अंगाव नको अंगाव. हे हॅपी होली का हॅपी होली. याला आगीन टाका. याला आगीन टाका. भाई दाखव. यांनी वाटलेली भाई. याला आगीन टाक. टाक भाई. टाक लो भाई. लो गाय सर्वांना हॅपी होली का. हॅपी होली का. हॅपी होली सर्वांना. हॅपी होली भाऊ. पप्पा हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. एक नंबर. नारळ पहिला मान. पहिला मान.
विकता ह्यो मान असता का मान असते ह्यो कान्याचा मान असतो थोडा ते थँक्यू नक्कीच आणि गोण्यांचा एक गोण्यांचा पण मिक्सर फक्त त्यांना मी जीपेला घेतला नव्हता बड्डे होता यांचा वाट लागली कवसाने तोंड घातली अख्खी मस्त हॅपी होली आल्या गेल्याची मुलीला पहिले आहे काही नारळाचा मान असतो हे बोल दाखव दादा हॅपी होली हॅपी होली हा हॅपी होली होली भाऊ Happy काय birthday. आहे? आपली होली कशी आहे मस्त एक नंबर एकदम. एक गाव वाकलंगावची एक गाव एक होली लाईक करा तू गेलता का नाही सासरवाडला सासरवाडीला आता आपण नवीन नाही राहिलो पण अंगठी भेटेल ना भाऊ तुला 3 वर्ष झाली भाऊ भाऊ अंगठी भेटलीच तुला तू गेलता सासरवाडला 8 वर्ष आले आता लग्नाला अंगठी भेटलीच ना भाऊ नाही नाही आता 8 अंगठी वर्ष आले आता चैन आता चैन करा सांग नको आता काय नको आपल्याला रामकृष्ण आता गंटन करायला लागेल जावयाला हो हॅपी होली हॅपी होली हॅपी होली भाऊ हॅपी होली भाई हॅपी होली अजूदा हॅपी होली उद्या आमची धमाल मस्ती बघा कारण की उद्या धुले म्हणते ना ही वर्ष आहे या भेटतो एन्जॉयमेंट नक्कीच बाबा हॅपी होली का उद्या फक्त तुम्हाला मी भेटणार नाही सकाळी 5 ला चाललोय ते पण आहे पण आम्ही घरी येऊ तुमच्या घरी येऊ तुम्ही घरी या पण आता मी नसणार आहे नक्कीच दरवर्षी असतो या वर्षी मच्छी आणून आणि आमच्या वाकलन गावात एक गाव एक होली असते आणि एकदम भारी प्रकारे धमाकूल होता आज खूप जास्त पब्लिक होती सो तुम्हाला दिसली असेल ब्लॉग मध्ये सो बाकीचं आम्ही दाखवतो आता नारळ काढा का काय पुढच्या वर्षी डीजे आणू 100% पाहिजे अरे दादा मी तुम्हाला किती शोधतो होतो बरं आहात ना हा भाई होली हॅपी होली रे होली पुरणाची पोळी बरं आहात ना मस्त दिसलेच नव्हते यार तुम्ही सकाळपासून मला जॉब वर गेलते का ठीक आहे आमच्या वाकलन गावात ना होलीपेक्षा सर्वात जास्त मजा यायला असते नारळ खाण्यासाठी कारण की या नारळाला टेस्ट आहे ना ती कशालाच नाही ओ माय गॉड टेस्ट खूपच गरम आहे थँक्यू सो मच हाय पहिला मान तुम्हाला का काय टाकतात काय एक नंबर आउट ऑफ गरम आहे बाबू काय माहिती आहे का आमचं वाकलन गाव आहे ना खूपच जास्त मोठं आहे ना आमची पोरा पण खूपच जास्त आहेत त्याच्यामुळे ना हॅपी होली भाऊ त्याच्या तुमच्या टेबल आम्हाला भाऊ हॅपी होली सगळा करा माणूस आपला गावांचा एकच आहे. नक्कीच बनतो नक्कीच जो ब्लॉग बनवतो असं कोणी तर मेहनत घेतं भाई फॉलो करा भाई नक्कीच करा तुम्ही फक्त लाईकच करा फॉलो ना करा व्हिडिओ बघा भाई आपली नका करू नक्कीच. मेहनत घेतं काहीतरी करा याच्यासाठी तुम्हाला पैसा ना भेटणार आम्हाला पण ना भेटणार फक्त आमचं नाव गाजू दे भाईचा नक्कीच भाई आकाश नक्कीच ब्लॉगर म्हणून थँक्यू सो मच बंधू शिवा दादा हॅपी होली का हॅपी होली आणि आपलं म्हणजे काय माहिती आहे का दादा हॅपी होली तुम्ही 2 शब्द बोलले पाहिजेत कारण की आपल्या वाकलन गावात सालाभरात प्रमाणे हॅपी होली दरवर्षी होलीचा हा कार्यक्रम साजरा होतो आणि या वर्षी देखील होला 2 शब्द तुम्ही सांगा आपल्या सगळे पब्लिक वगैरे येतो ही आमच्या गावाची परंपराच आहे आणि होली ही एक होली आणि एक गाव अशी परंपरा आहे डबल दुसऱ्या कुठल्या पाड्या बिड्या काय होली होत नाही एकच होली आमची आणि असंच गाव एकत्र राहावा याच्या पुढं पण हीच आमचं उद्दिष्ट आहे आणि मी संदेश देईन आमच्या गावाला पण आणि आमच्या मित्रांना सर्वांना की पुढे पण हाच वारसा चालू ठेवा एकत्र येऊन सर्व फंक्शन भले मतभेद असतील अनेक कारणाने पण एकत्र येऊन सण साजरे करा यालाच एकीचं बल म्हणतायत थँक्यू सो मच भाऊ अरे भाई हॅपी होली अजूदा हॅपी होली दादा हॅपी होली अरे आकाश भाऊ अरे भाऊ माझे स्कूलच फ्रेंड ना 10वीची बॅच आमची भाई हॅपी होली ऋतिक भाईला भेटून भारी वाटला ऋतिक भाई आपला जास्त भेटे ना तरी नक्कीच दादा हॅपी होली आणि दादाचं आताच लग्न झाली आणि दादाला मला असं वाटतं ना 100% अंगठीनं तर ब्रेसलेट भेटला असेल सो नक्कीच दादा आई शपथ एक नंबर दादा पुढच्या होल्ला चैन नवीन जावे गेला होता होलीला पण भेटली भेटले ना काय भेटले कडा भेटले भाई भाई पुढच्या वर्षी चैन पाहिजे का 10 तोल्याची 100% नक्कीच आणि आपले दादासांना देखील होळीच्या हार्दिक शुभेच्छा दादासांना देखील दादासांना देखील होळीच्या हार्दिक शुभेच्छा सो नक्कीच होळी देणं आपला झाला देखील सो आपल्या सोबत आपले भाऊजी देखील होते दादा देखील होता सो नक्कीच फुल मजा केली फुल एन्जॉय मजा उद्या खरी मजा तर उद्या असणार कारण की धुलीमधून उद्या आहे आज झोप पूर्ण रात्रभर
खेळ तरी आता आपल्या इकडे पहिल्यासारखे खेळ नव्हेत. आणि कौशल्य ना या आणलेलं काय बोलतात त्याला फायरवाले आपला खर्च कौशल्य खर्च पहिले दिवसा नसेल ₹1,00,000 खर्चा आणि त्यांनी सगळ्यांना मागवले. होली दहन वगैरे झाले देखील, होली पेटवली, एक नंबर मजा वगैरे आली देखील. सर्व पूर्ण गाव म्हणजे आमचा कसं मध्ये का कुठला पण सण असेल ना आपला पूर्ण वाकलन गाव एकत्र असतो आणि आमच्या वाकलन गावात एक गाव एक होली असते. काही ठिकाणी 2-3 होली साजरा केली जाते पण आमच्या वाकलंगावात तसं नाहीये. एक गाव एकच होली असते एकच. आणि ते नारळ खायला खूप जास्त मजा येते. बोधानी तर पटक्याच नारळ वगैरे पोरलेलं भाई आम्ही. आमचं कामच बेकार आहे. नारळ घेऊन गेलो तो एक पण खाल्लं 3-4 लाख रुपये खर्च भाई. लाख रुपये खर्च आहे. आणि उद्या धुलीवंदन आणि धुलीवंदनचा ब्लॉग येणार तो नक्कीच तुम्ही बघा. कडक कडक गटराचं पाणी टाकलं सुजलच्या अंगावरती. भाऊ ₹1,00,000 खर्च आहे. टाक ना तू कौशा आता टाक आपल्या गटराचं पाणी टाकलं कौशल्य यांच्या अंगावरती. भाई आई भिजवलं यार ₹1,00,000 खर्च आहे. कोण तू आम्ही तर लोक घेतोय कौशा टाक चला ₹1,00,000 खर्च आहे. कशी बिल्डिंग लावले बघा खालीवर ₹1,00,000 खर्च आहे अंडो गटाराचं पाणी टाकलं